नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, नुकतेच जानेवारी 2026 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचे हे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे। तर पहा 10 जानेवारी 2026 या दिवशी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे। तर त्यांनी पहा शिलाँग येथील राजभवनामध्ये, कोणत्या? शिलाँग येथील राजभवनामध्ये राज्यपाल कोण आहेत? राज्यपाल हे पहा CH विजयशंकर। कोण आहेत? CH विजयशंकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ही दिलेली होती। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणत्या गावाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, हरिसाल, जे की हे पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? अमरावती या जिल्ह्यामध्ये हरिसाल हे गाव असून हे पहा महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून या गावाची ओळख आहे। तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मदतीने देशातील पहिले डिजिटल गाव ठरलेले आहे। तसेच पहा भिलार हे जे गाव आहे तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये असून, कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये असून भिलार या गावाची ओळख पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते। कोणते? पुस्तकाचे गाव म्हणून भिलार या गावाला ओळखले जाते। तसेच पहा घोडपेठ हे जे गाव आहे तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असून घोडपेठ या गावाची ओळख पहा पहिले डिजिटल गाव म्हणून, कोणते? पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ या गावाची ओळख आहे। आणि अकोदरा हे जे ठिकाण आहे तर हे पहा गुजरात या राज्यामध्ये आहे। कोणत्या? गुजरात। प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच 2026चा ICC पुरुष T20 विश्वकप कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारत। तर 2026चा ICC पुरुष T20 विश्वकप हा भारतीय संघाने जिंकलेला आहे। तर ICC T20 विश्वकप स्पर्धा 2026ची आवृत्ती पहा 10वी होती। तर विजेता संघ हा भारत संघ ठरलेला आहे, तिसरे विजेतेपद। तर भारत हा जो संघ आहे तर तो सलग दुसऱ्यांदा ICC T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे। उपविजेता पहा न्यूझीलंड हा संघ होता। यजमान देश हा भारत आणि श्रीलंका या 2 देशाकडे यजमानपद होते। आयोजक हे पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने केलेले होते। ठिकाण जे आहे तर ते नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, जे की गुजरात या ठिकाणी करण्यात आलेले होते। सहभागी संघ हा पहा एकूण 20 देश यामध्ये सहभागी झालेले होते। तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा यांची निवड करण्यात आलेली होती। मालिकावीर ठरलेला आहे संजू सॅमसन आणि सामनावीर ठरलेला आहे जसप्रीत बुमराह। प्रश्न क्रमांक 4, सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, जवाहरलाल नेहरू। तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आत्तापर्यंतचे सर्वात जास्त कालावधीकरिता म्हणजे त्यांचा कार्यकाळ हा पहा 16 वर्ष 286 दिवस। किती? 16 वर्ष 286 दिवस हे भारत देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिलेले होते। तसेच पहा नरेंद्र मोदी हे जे आहेत तर ते सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे दुसरे कितवे आहेत
नरेंद्र मोदी हे भारत देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधी यांचा नंबर लागतो. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील हा ज्वालामुखी प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बेसॉल्ट. तर महाराष्ट्राचा पठारी भाग, त्यालाच आपण दख्खनचे पठार असे म्हणतो, तर ते शिलारसाच्या संयोजनातून बनलेला बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, नारायण मुरलीधर गुप्ते. तर बी हे जे टोपण नाव आहे तर ते प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक नारायण मुरलीधर गुप्ते यांचे आहे. तर ते पहा आधुनिक मराठी कवितेच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक महत्त्वाचे कवी मानले जाते. तर त्यांची पहा फुलांची ओंजळ काय आहे, त्यांनी पहा फुलाची ओंजळ हे त्यांचं पहा प्रसिद्ध कविता संग्रह आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील डॅश हे नगर सातवाहनाची राजधानी होती. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पैठण, जे की हे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे प्राचीन काळाचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि सातवाहनाची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 8, गलगंडा हा रोग आहारातील मूलद्रव्याच्या अभावी होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, आयोडीन. तर आयोडीनच्या अभावामुळे थायरॉईड ग्रंथीला सूज येते, ज्याला आपण गलगंडा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 9, काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश पहा, ऑप्शन क्रमांक 1 डोळे आहे. कोणता उद्देश आहे? डोळे हा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती डोंगररांगी सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अस्तंबा. अस्तंबा ही जी डोंगररांग आहे तर ती पहा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये असून ही पहा सातपुडा पर्वतरांगेचा एक भाग आहे. तर अस्तंबा हे जे डोंगर आहे तर ते सातपुडा पर्वतातील एक महत्त्वाचा आणि उंच डोंगर मानला जातो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मद्रास, जे की हे चेन्नई या शहरामध्ये आहे. कोणत्या? चेन्नई. तर मद्रास महानगरपालिकेची स्थापना ही 1687मध्ये कधी? सन 1687मध्ये मद्रास येथे पहिली महानगरपालिका ही स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 12, संयुक्त राष्ट्राकडून 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महिला शेतकरी वर्ष. तर पहा संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2026 हे जे वर्ष आहे तर ते महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा इथिलीन. तर इथिलीन हे एक पहा वायू स्वरूपातील वनस्पती संप्रेरक आहे जे की फळे पिकवण्यासाठी मदत करते. प्रश्न क्रमांक 14, संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा प्रोसेस. संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना प्रोसेसिंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15, मीराबाई चानू ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वेट लिफ्टिंग. मीरा चानू ही जी खेळाडू आहे तर ती वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. तर मीराबाई चानू या खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास घडवलेला होता. प्रश्न क्रमांक 16, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी पहा 1 मे 1897मध्ये कधी 1 मे 1897 या दिवशी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणामध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 17, चंद्रमौळी घर या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. चंद्रमौळी घर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. ऑप्शन क्रमांक 3
गरीब माणसाचे घर होईल. काय होईल? गरीब माणसाचे घर. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणता देश हा सार्क या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, नेपाळ. नेपाळ हा जो देश आहे तर तो सार्क या संघटनेचा सदस्य नाही. तर सार्क या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1985 मध्ये. कधी? 1985 मध्ये सार्क या संघटनेची स्थापना ही करण्यात आलेली होती. तर सार्क या संघटनेमध्ये पहा एकूण 8 देश सदस्य आहे. कोणते? एकूण 8 देश हे सदस्य आहेत. तर ते 8 देश कोणकोणते आहेत? तर त्या पहा, पहिला आहे आपला भारत देश, दुसरा आहे पाकिस्तान, तिसरा आहे बांगलादेश, चौथा आहे श्रीलंका, पाचवा आहे नेपाळ, सहावा आहे भूतान, सातवा आहे मालदीव आणि आठवा आहे अफगाणिस्तान. हे 8 देश या सार्क या संघटनेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 19, इंटरनेटद्वारा सामान किंवा वस्तूच्या देवाणघेवाणीला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ई कॉमर्स. तर इंटरनेटद्वारा म्हणजेच की जसं की पहा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ईबे याद्वारा आपण सामान किंवा वस्तूची देवाणघेवाण करतो तर त्याला ई कॉमर्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20, ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, मलेरिया. तर ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया हा रोग होतो, जे की प्लाझ्मोडियम या अधिजीवामुळे हा रोग होतो, ज्याचा प्रसार ही डास चावल्यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 21, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारतामध्ये कधी आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1498. तर पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा पहा भारतामध्ये सन 1498 या वर्षी तो भारतामध्ये आलेला होता. तर वास्को द गामा हा पहा भारताच्या कालिकत किनाऱ्यावर, कुठे? कालिकत या बंदराजवळ, जे की कालिकत हे जे ठिकाण आहे तर ते पहा केरळ या राज्यामध्ये आहे. कोणत्या? केरळ. तर कालिकत या बंदराजवळ वास्को द गामा हा उतरलेला होता. तर वास्को द गामा हा जो आहे तर तो पोर्तुगाल या देशाचा रहिवासी होता. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तर तेलंगणा या राज्यातून कर्कवृत्त हे जात नाही. तर कर्कवृत्त हे जे आहे तर ते भारतातील पहा एकूण 8 राज्यातून जाते. कोणत्या? एकूण 8 राज्यातून जाते. तर ते कोणकोणते राज्य आहेत? तर पहा, पहिला आहे गुजरात, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे छत्तीसगड, पाचवा आहे झारखंड, सहावा आहे पश्चिम बंगाल, सातवा आहे त्रिपुरा आणि आठवा आहे मिझोरम. या 8 राज्यातून कर्कवृत्त हे जाते. प्रश्न क्रमांक 23, वायफायचे फुल फॉर्म काय आहे? तर वायफायच्या फुल फॉर्म हे पहा ऑप्शन क्रमांक 1 वायरलेस फिडॅलिटी. काय आहे? वायरलेस फिडॅलिटी हा वायफायचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 24, डॅश यांनी लिहिलेली पदे ही शीखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 संत नामदेव. तर संत नामदेव यांनी लिहिलेली पदे ही शीखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. तर संत नामदेवाचे पहा एकूण 61 पदे. काय आहे? संत नामदेवाची एकूण 61 पदे हे मुखबाणी या नावाने, कोणत्या? मुखबाणी या नावाने गुरुग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 25, दगडी कोळशाचा कोणता प्रकार हा सर्वोत्तम मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ॲथ्रॉसाईट. तर दगडी कोळशाचा ॲथ्रॉसाईट हा प्रकार सर्वोत्तम मानला जातो. तर ॲथ्रॉसाईटमध्ये पहा कार्बनचे प्रमाण हे कार्बनचे प्रमाण हे 90% जास्त असते आणि हा सर्वात कमी धूर सोडतो. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पारपोली, जे की हे पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये असून पारपोली या गावाला महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले होते. की कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले होते? तर ते 2016 मध्ये. कधी? 2016 मध्ये या गावाला
फुलपाखराचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 27. मुख्यमंत्री शिका व कमवा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर मुख्यमंत्री शिका व कमवा ही जी योजना आहे तर ती मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. तर तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि स्टायपेंड देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. तर महाराष्ट्रातील पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत. तर चंद्रपूरला पहा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणूनही चंद्रपूर या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29. युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहे की नाही पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ॲथेंटिकेशन. तर युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला ॲथेंटिकेशन असे म्हटले जाते, जे की वापरकर्ता अधिकृत आहे की नाही हे तपासणे म्हणजेच ॲथेंटिकेशन होय. प्रश्न क्रमांक 30. भारतातील कोणते शहर हे ब्लॅक डायमंडची सिटी म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसनसोल. भारतातील आसनसोल हे जे शहर आहे तर ते ब्लॅक डायमंडची सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. तर आसनसोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा उत्पादन होते म्हणून या ठिकाणाला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते.